कैरीचे पन्ह तर सर्वच जण बनवतात, पण आज आपण हेच पन्ह अगदी 5 सेकंदात कसे बनवायचे ते बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे। कैरी कशी घ्यायची, गूळ किती वापरायचा याचं योग्य प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे। भरपूर टिप्स सांगितल्या आहे, तरी रेसिपी शेवटपर्यंत बघा। एकदा अशा प्रकारे पन्ह बनवा, उन्हाळाभर एन्जॉय करा। इथे मी 2 आंबे घेतले। आंबे स्वच्छ धुवून घेतले, अर्धा तास त्याला पाण्यात ठेवलंय, थंड पाण्यात। आणि पाण्यात ठेवल्याने त्याचा हे कमी होतो चीक वगैरे आणि स्वच्छ होतात आणि पुसून घेतलं। आता आपल्याला याचा हा भाग काढून घ्यायचा आणि हे आंबे सोलून घ्यायचे। इथे पिलर घेतलाय मी, पिलरनी असे सोलून घ्यायचे पूर्ण। आता हे बघा, अशा प्रकारे मी आपले आंबे सोलून घेतले। आता आपण याचे पूर्ण जेवढा गर आहे ना तो काढून घ्यायचा। याची कोय ही कडक आलेली आहे, त्याच्यामुळे वरून जेवढा गर काढता येईल शक्य तेवढा पूर्ण गर काढून त्याचे काप करून घ्यायचे। आपण आज झटपट पन्ह कसं बनवायचं ते बघतो। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे आंबे आता काप करून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही आंब्याचा फोडी करून घेतलाय, अशा प्रकारे काढून घेतलाय गर पूर्ण। आता या कोईला काहीच नाही आहे, तरी याला थोडा आहे तर तुम्ही हे भाजीत वगैरे वापरू शकतो आपण। आता अशा प्रकारे हे या भांडाभर झाला। हा आंबा थोडा गर जास्ती असतो आणि कमी आंबट असतो, म्हणून हा पन्ह्याला एकदम व्यवस्थित आहे, पन्ह छान दाटसर होतं। आता आपल्याला या थोडी बुडतील एवढं पाणी घ्यायचं, या एकदम जास्ती नको। हे बघा एवढं। आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं। हे बघा, आता गॅस चालू केलाय आणि आता आपल्याला याला थोडा मोठा ठेवून एक उकळी काढून घ्यायची आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं। जास्त वेळ लागत नाही, आंब्याला लवकर शिजतं, 1-5 मिनिटं। आता मी इथे प्लेट ठेवून याला शिजवून घेते। हे बघा 5 मिनिट झाले कमी गॅसवरती। आता आपण बघूया। बघा आंबे एकदम शिजले आपले। गॅस बंद करते आणि याला थोडं कोमट करून घेते। आता बघा, हा गर आपल्याला मोजून घ्यायचा आहे, पाणी नाही घ्यायचं। जेवढा गर आंब्याचा झालाय ना आपल्याला, कारण की त्यानुसार आपल्याला गूळ घालायचा आहे, हे परफेक्ट प्रमाण असतं। आता बघा, हे 1 वाटी झालाय। थोडं गरम आहे म्हणून मी पकड घेतले। तर आपल्याला यात 2 वाटीच गूळ घ्यायचा आहे। इथे मी 1 वाटी, अजून 1 वाटी, 2 वाटी गूळ घेतला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर हे मिक्सरला पण फिरवू शकतो आपण, थंड करून। हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स केलंय मी। आता आपल्याला याला प्लेन बनवायसाठी आणि पटकन पन्ह तयार व्हायचं असेल तरी मी इथे मिक्सरला हे बारीक करून घेते। मिक्सरला गूळ आणि आंबा एकदम प्लेन बनून जातो आणि आपलं पन्ह लवकर बनून तयार। अशा प्रकारे मी मिक्सर मधून सगळं फिरून घेतलंय। हे बघा कसं दाटसर झालंय, छान। आता हे मिक्स करून घ्यायचं, यात वेलची पूड घालायची आणि पाणी ऍडजस्ट करायचं, तर आपलं पन्ह तयार आहे। पण आपण याला स्टोर करून ठेवायचं आहे, म्हणून अजून एक स्टेप करावं लागेल आपल्याला। आता मी याला उकळून घेते। उकळून घेतल्याने आपलं पन्ह आपण महिनाभर पण ठेवू शकतो। तर आता आपण याला उकळून घेऊया। हे बघा, आता मी गॅस चालू केलाय। आता आपण यात गूळ टाकल्याने गुळाला पण पाणी सुटणार आणि हे व्यवस्थित असं शाईन येतपर्यंत शिजवून घ्यायचं। 1-5 मिनिट वगैरे गरम करून चांगली उकळी काढायची। आता हे आपल्याला दाटसर दिसते। आपल्याला जर असंच 2-3 दिवस साठी लागत असेल पन्ह, तर आता आपलं हे तयार आहे। पण हे जास्त दिवस आपण स्टोर करून ठेवू शकत नाही, तर आज आपण महिनाभर पन्ह स्टोर कसं करायचं त्यासाठी रेसिपी बघतोय। त्यामुळे आता आपल्याला ही स्टेप करणं जरुरी आहे। पाणी जर आपल्या गुळालाच पाणी सुटेल, त्यामुळे इथे मी पाणी घालत नाही। हलवत हलवत व्यवस्थित उकळी काढून घ्यायची। बघा, मिक्सरला फिरवल्याने हे एकदम प्लेन झालंय छान आणि आपला आंबा छान गर असल्यामुळे दाटसर झालंय। 1-5 मिनिट झालंय। हे बघा, आपलं दाट होतं ते गुळाला पाणी गरम झाल्याने पाणी सुटून आता हे थोडं पातळसर झालंय। बघा, तर याला आपल्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपलं पन्ह खराब होत नाही। जर आपण गावरानी आंबे घेतले तर एवढं दाट बनत नाही ते,
त्याला गर कमी असतो, त्यामुळे ते पातळ होतं आणि गूळ पण थोडा जास्ती घालावा लागेल, कारण ते आंबट आंबे आपले हे आंबे जास्त आंबट नसतात, त्यामुळे एवढी गूळ बरोबर होतं याला. एकदम जर दाट झालं तर थोडं पाणी घालायचं. हे बघा आपण पन्ह ठेवून एक 10 मिनिट झाले. पहिले 5 मिनिट उकळी काढली आणि आता पुन्हा 5 मिनिट. याला बघा छान शाईन पण आलं, गूळ आणि आंबा एकदम व्यवस्थित मिक्स झालाय. आता आपलं पन्ह झालंय तयार. आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून ठेवूया. थंड केल्यावरती हे एखाद्या काचेच्या बरणीत किंवा बॉटल मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवलं तर हे महिनाभर पण टिकतं. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा यातलं थोडं सिरप घेतलं आणि पाणी घातलं की आपलं पन्ह तयार होतं. हे बघा आता आपलं सिरप एकदम तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलाय आणि चवीला तर एकदम भारी लागतंय. आता आपण यात वेलची पूड घालणार. एक छोटे 2 चम्मच वेलची पूड घालते. वेलची पूड घरी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे, तो पण नक्की बघा. त्यात आपण साल पण वाया जात नाही, आपण सालासहित वेलची पावडर कशी बनवायची ते बघितलंय. हे बघा आता व्यवस्थित मिक्स करते आणि थंडगार करू. आता आपण असे काचेची बरणी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, बिलकुल पाण्याचा हात नको. आणि जेव्हा पण आपण हे सिरप वापरतो पाणी ओला चम्मच वगैरे टाकायचा नाही. व्यवस्थित एक चम्मच घेऊन कोरडा चम्मच घेऊन वापरायचा, म्हणजे हे सिरप 2 महिने पण टिकतं. उन्हाळभर वापरू शकता तुम्ही. आपण जेव्हा प्रवासात बाहेर जातो किंवा उन्हाळ्यात बाहेर जातो दिवसभर, तेव्हा जशी पाण्याची बॉटल कॅरी करतो तसं तुम्ही हे पन्ह एक बॉटल मध्ये भरून नेऊ शकता आणि केव्हा पण पिऊ शकता. आता इथे मी आईसचे तिकडे घालते 2-3. थंड प्यायला खूप छान वाटतं हे. थोडं पाणी घालते, अर्धा ग्लास थंड माठातलं पाणी वापरलंय मी. आणि आता आपलं हे सिरप घ्यायचं. आधी पाणी यासाठी घातलं की आपलं सिरप व्यवस्थित मिक्स होतंय. आता पुन्हा पाणी घालायचं. हे बघा आपलं छान थंडगार पन्ह तयार आहे. हे बघा आपलं कच्च्या कैरीचं पन्ह तयार आहे. या उन्हाळ्यात अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. माझी ही पन्ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.